श्री संजयजी शिंदे साहेब, श्री राजेंद्रजी देसले या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे त्यांनी गेले 2-3 दिवस पूर्ण सातत्याने प्रयत्न करून सर्व लाभार्थ्यांना पात्र कसं करता येईल असे सर्वच अधिकारी, सर्व कर्मचारी आणि कोणताही कार्यक्रम यशस्वी पार पाडायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं लोकप्रतिनिधींची साथ लागते. तेव्हा असे सर्वच गावचे प्रतिनिधी यांनी या संपूर्ण शिबिरामध्ये अभियानामध्ये सहयोग घेतला. असे सर्व सरपंच, आजीमाजी सर्व सरपंच, सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या आमच्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माता भगिनी, सर्व ज्येष्ठ, सर्व तरुण सहकारी, ज्यावेळेस पाटील साहेब आपलं बंदच करा काय 2 मिनिटं पाटील साहेब ज्यावेळेस आपलं मनोगत व्यक्त करत होते त्यावेळेस हिंगे साहेबांची आमची चर्चा झाली की एवढी लाभार्थ्यांची संख्या बघितल्यानंतर थोडीशी भीती वाटते की इतके जण लाभापासून वंचित होते. आणि आनंद एका गोष्टीचा वाटतो की तहसीलदार असतील, BDO असतील यांनी मागील 2 दिवसामध्ये या पद्धतीने कामकाज जरा वेग आणला असेल. तहसीलदारांना म्हटलं तुम्ही कसं करून घेतलं, म्हणजे काल रात्री 9 वाजेपर्यंत तहसीलचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि प्रांत कार्यालयाचे BDO कार्यालयाचे, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांनी एकत्रित जे काही लाभार्थी होते त्यांचे छोटे प्रश्न होते, काहींचे काही कागदपत्र राहिले असतील, याचा आम्ही पाठपुरावा करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रसंग ऐकल्यानंतर एक छोटीशी गोष्ट आहे. एकदा एका मोठ्या बोटीतलं सर्व नावाडी असतील त्या मासे पकडण्यासाठी जे मछुआरे आहेत हे समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी निघाले होते. आणि पुढे गेल्यानंतर समुद्रामध्ये गेल्यानंतर लक्षात आलं की त्या नावेला एक छिद्र पडलं होतं, बोट पडलं होतं. त्यातला एक नावाडी दुसऱ्याला दोष द्यायला लागला की तू लक्ष दिलं नाही, तुझं काम होतं, तू हे काम करायला पाहिजे, तुझ्यामुळे हे छिद्र राहिलं आणि आता या बोटीमध्ये पाणी भरणार नाही, आपण समुद्रात जाणार. आणि या दोघांचा वाद चांगल्यापैकी पेटला होता की दोष माझा नाही, तुझा आहे, तुझा नाही, माझा आहे. तेवढ्यात तिथे एक सहकारी, एक साधा बारका पोरगा होता, सहकारी होता, तो त्या मछुआऱ्याबरोबर आला होता. त्याने काही केलं नाही, या दोघांचा वाद चालू असताना गेला ते छिद्र कसं बुजवता येईल याचा प्रयत्न त्यांनी केला. आजूबाजूच्या काड्या पुढे असतील तर त्यामध्ये पाणी कसं कमी होईल हा प्रयत्न केला. माझी सर्व अधिकाऱ्यांना, पदाधिकारी, सर्व कर्मचाऱ्यांनी विनंती आहे, अनेकदा आपण पाहतो काम करत असताना काम करणं खूप अवघड असतं. कारण काम केलं की चुकण्याची भीती असते, चुकलं की दोष येण्याची भीती असते. पण त्याच्यापेक्षा ही जबाबदारी माझी नाही हे ढकलून देणं खूप सोपं असतं. अनेकदा आम्ही पाहतो विषय खूप छोटे असतात, कामं खूप छोटे असतात, पण फक्त त्या कामाला वेळ घालवण्यापेक्षा इतर माझं वैयक्तिक, माझ्या स्वार्थाचं काही काम असेल की याच्याकडे लक्ष केंद्रित केलं जातं. माझी सर्व अधिकाऱ्यांनी विनंती आहे की एक मोठी मोहीम राज्य सरकारने सुरू केली आहे आणि ज्या पद्धतीने, ज्या शीघ्रतेने आपण या मोहिमेची आज सुरुवात करत असताना इतकी मोठी लाभार्थ्यांची संख्या एकट्या मंडळामध्ये, म्हणजे तुमचं काय 36 मंडळामध्ये हे तुम्ही एवढी मोठी संख्या जर तुम्ही तयार करू शकत असाल तर पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जे काही आपल्याला शिबिर घ्यायचे तर ह्याचं सातत्य राहणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे जुनी म्हण कल करे सो जो आज करे सो कल में बदल हो जाएगा, थोडी द्यायला तेव्हा उद्याची वाट बघण्यापेक्षा आता बहुतेक जसं की आपण शेतकरी मंडळी असतो, अनेक शेतकरी त्यांचं स्वतःचं शेत असते, आपण शेतात ज्यावेळेस फेर फुटका मारायला जातो, गेल्यानंतर त्यावेळेस एखादं तण दिसलं, मग ते गाजर काँग्रेस असेल किंवा चिमुकाटा असेल तर आपण पाहून दुर्लक्षित करत नाही. एखादा जर खरंच सक्षम किंवा चांगलं काम करणारा शेतकरी असेल तर सगळ्यात पहिलं काम काय करतो तर ते उपट त्याची योग्य विल्हेवाट लावतो. आणि एखादा आळशी शेतकरी असेल तर ठीक आहे, जाऊ द्या, मजुराला मी सांगतो, त्या मजुराला तो सांगणार, मजूर शेतात जाणार, होत तोडणार, तोपर्यंत संपूर्ण शेत हे तणाने भिजलेलं असतं. त्यामुळे उद्यावर ढकलण्यापेक्षा माझी तुला सर्वांना कळकळीची विनंती आहे, ही एक संधी आलेली आहे आणि या संधीचा आपण सर्वजण मिळून पूर्ण करू शकतो आणि याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळाला. आणि मी पाहतो की सरकारच्या योजना खूप चांगल्या असतात, पण ह्या योजना करत असताना सरकारी अधिकारी हे
केला जात नाही. तरी सुद्धा सर्व आपण कर्मचारी अधिकारी या योजनेमध्ये सहभाग नोंदवतात आणि ही योजना हे पूर्णत्वाकडे कशी घेता येईल या दृष्टिकोनातून आपण ती प्रयत्न करत असतात. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या योजनेचा लाभ जर जास्तीत जास्त आपण लोकांकडून पोहोचू शकतो तर सरकारवरती आणि आपल्यावरती प्रशासनावरती जनतेचा हा विश्वास वाढेल आणि वाढलेल्या विश्वासामुळे काम करायला नक्कीच सुलभता येईल. आपण इंगे साहेब आम्ही निवडण्याला महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता ठेवतो आणि तो सातत्याने जशी निवडणूक पार पडली तसं बरोबर. त्यामुळे तिथे लाभार्थ्याला शोधावं लागतं की कुणाचे प्रश्न राहिले. त्यामुळे बरेचसे प्रश्न मी मार्गी लावले. दुर्दैवाने मी नगर तालुक्याचा फक्त एकच जनता दरबार होऊ शकतो. त्याच्यानंतर तो झाला नव्हता कारण टेक्निकल अडचणी अशी व्हायची